नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. मदुराई येथील विशेष न्यायालयानं 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली. ही गोष्ट मी आपल्याला सांगितली. फाशीची शिक्षा सुनावत असताना न्यायालयांना प्रत्यक्ष साक्षीदार आणि पुराव्यांचा आधार घ्यावा लागतो. या प्रकरणामध्ये महिला कॉन्स्टेबल असणाऱ्या रेवती संतोष कुमार यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी रेवती त्या पोलीस स्टेशनमध्येच हजर होत्या. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध किंवा सहकाऱ्यांविरुद्ध आपल्याला जबाब द्यावा लागणार आहे या गोष्टीची जाणीव त्यांना झाली आणि न्यायाधीशांना त्यांनी एक विनंती केली. मी, माझी नोकरी, माझं कुटुंब आणि माझ्या 2 मुली यांना जर आपण संरक्षण देणार असाल तरच मी या केसमध्ये जबाब देऊ शकते. न्यायालयालाही या गोष्टीची जाणीव होती आणि म्हणूनच न्यायालयानंही त्यांना संरक्षण देण्याचं कबूल केलं, तशी तजवीज केली आणि या प्रकरणामध्ये रेवती संतोष कुमार या महिला कॉन्स्टेबलनी साक्ष दिल्यामुळे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बोलत असल्यामुळे न्यायालयाला 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. बऱ्याच वेळेला आपण एखादी घटना किंवा गुन्हा समोर घडत असताना आपण कशाला त्याच्यात पडायचं किंवा आपल्या जीवाला आपण घाबरत असतो, आपल्याला भीती वाटत असते. पण एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी सुद्धा आपण स्वतःच पुढं आलं पाहिजे आणि धाडसानं पुढं आलेल्या या रेवती संतोष कुमार यांचं अभिनंदन तर करायलाच हवं. कायदा अशाच लोकांना मदत करतो जे सजग आहेत आणि कायद्याची अंमलबजावणी करत असताना आपली भूमिकासुद्धा सजग नागरिकाचीच असली पाहिजे. ही गोष्ट आपण कायम ध्यानात घेतली पाहिजे. बरोबर आहे ना? नमस्कार.